चला तर मग पाहूया इस्रोने अंतराळातील 18 मोठे धोके कसे टाळले. एका वर्षात एकाच मोहिमेवर तब्बल 18 वेळा मोठा धोका निर्माण झाला होता. ही गोष्ट आहे इस्रोच्या चंद्रयान-2 ऑर्बिटरची आणि त्याच्या एका अविश्वसनीय कामगिरीची. तर याचं उत्तर आहे एक असा धोका जो सतत वाढतोय आणि आपल्या पृथ्वीभोवती फिरतोय. म्हणजे माणसांनी अवकाशात सोडलेला असा कचरा ज्याचा आता काहीच उपयोग नाही. यात जुन्या सॅटेलाइट्सपासून ते पूर्वी झालेल्या टक्करींमधल्या छोट्या तुकड्यांपर्यंत सगळं काही येतं. सध्या 10 सेमीपेक्षा मोठ्या तब्बल 80,000 तुकड्यांवर लक्ष ठेवलं जात आहे. यासाठी एक खास पद्धत वापरली जाते जिला म्हणतात कोलिजन अवॉइडन्स मॅन्युव्हरिंग. ही एक 3 टप्प्यांची प्रक्रिया आहे जी पृथ्वीपासून शेकडो मैल दूर पार पाडली जाते. पहिल्यांदा जमिनीवरून हजारो वस्तूंवर सतत लक्ष ठेवलं जातं. मग कचरा आणि सॅटेलाइट यांच्या संभाव्य टक्करींचा अंदाज लावला जातो. आणि धोका दिसल्यास सॅटेलाइट आपले थ्रस्टर्स वापरून स्वतःला बाजूला करतो. हे काही दुर्मिळ गोष्ट नाही. आता हे अंतराळ मोहिमांमध्ये नेहमीच झालंय. पण भविष्यात जेव्हा हजारो नवीन सॅटेलाइट्स प्रक्षेपित होतील तेव्हा या स्पेस ट्रॅफिकचं काय?